नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मासे फ्राय आणि त्याचा रस्सा कसा करायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण बनवणार आहोत माशाची रेसिपी। तर बघा, इथं स्वच्छ असे मासे धुवून घेतलेले आहेत मी। 1 किलो मासे घेतलेले आहेत आणि ह्याच्यासाठी आपल्याला वाटण करायचं आहे। काय काय वाटण्यासाठी लागते ते बघूया। 1 वाटी खोबऱ्याचं खीस घेतलेला आहे, खिसून खोबरं घेतले बघा 1 वाटी। 1 इंच आलं घेतले, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 टोमॅटो आणि 1 वाटीभर कोथिंबीर घेतली आहे। तर ह्याचं आपल्याला अगोदर वाटण करायचं आहे। आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं आपण अगोदर वाटण घेऊया। आपल्याला इथं वाटण्यासाठी काय काय लागतंय, 1 वाटी खोबरं, 1 इंच आलं घेतलेलं आहे, तुकडे करून घेतलेत, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि 1 वाटी कोथिंबीर आणि 2 टोमॅटोची ग्रेव्ही पण करायची आहे। तर अगोदर आपण आलं, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचं वाटण करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, अद्रक, लसूण टाकून घेऊया। टाकायची अगोदर हे बारीक करून घेऊया। चांगलं बारीक होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि आपलं वाटण सुद्धा जास्त वेळ ठेवलं की काळं पडत नाही, त्याच्यामुळे आपण वाटण करताना ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं। आता आपण हे बारीक करून घेऊया। वाटण आपलं करून झालंय, तर एका वाटीमध्ये मी वाटण काढलंय बघा। मीठ टाकल्यामुळे आपल्या वाटणाचा रंग सुद्धा छान येतो आणि असं 3 ते 4 दिवस जरी वाटण करून ठेवलं किंवा आपल्या हातलं शिल्लक जरी राहिलं ना तरी सुद्धा चालते, म्हणजे मीठ टाकल्यामुळे आपलं वाटण काळं पडत नाही। तुम्हाला मिक्सरमध्ये जर नसेल करायचा तर खिसणीवर खिसून पण घेतला तर चालतंय टोमॅटो। आता वाटण आपलं सगळं तयार झालंय आणि टोमॅटोची ग्रेव्ही सुद्धा करून घेतलाय। काळा मसाला घेतलाय, इथं घरकुल मसाला घेतलाय। घरकुल नसेल तर तुमच्याकडे मटण मसाला घेतला तरी पण चालेल। आता आपण फोडणी देऊया। पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे, आपण पातेल्यामध्ये फोडणी द्यायची। तर आपण तेल टाकून घेऊया। 3 चमचे तेल टाकून घेतलंय। तर तेल गरम झालं की आपण ह्यात वाटण टाकायचं आहे थोडं। आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे ना त्याप्रमाणे आपण वाटण टाकायचं। एक 2 ते 3 चमचे मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे। याला चांगलं तेल सुटेपर्यंत 1-2 मिनटं आपण वाटण परतून घेऊया। वाटणाला चांगलं तेल सुटले आपल्या 1-2 मिनटामध्येच ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची टोमॅटोची ग्रेव्ही। टोमॅटोला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे। बघा, आपल्या वाटणाला आणि टोमॅटोला चांगलं तेल सुटलेलं आहे, चांगलं तेल सोडलंय बघा। तर ह्याच्यामध्ये टाकायचा आहे थोडासा घरकुल मसाला अर्धा चमचा आणि आपला घरगुती पद्धतीचा काळा मसाला। तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मसाला टाकला की आपण गॅस बारीक करायचा। जर मोठा गॅस केला ना तर मग आपला मसाला करपतो आणि भाजी अशी करपट लागते। 1 मिनिटभर बारीक गॅसवर चांगला परतून घ्यायचा। मसाला वगैरे चांगला परतलाय। आता आपण ह्याच्यामध्ये गॅस थोडा मीडियम करायचा आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे मासे। पाणी चांगलं निथळून टाकायचं बघा। तर मासे टाकलं की एखाद्या कपड्याने वगैरे धरून ना चांगलं हलवून घ्यायचं बघा। असं चांगलं टॉस करून घ्यायचं खालचं वर आणि वरचं खाली। आता मसाला वगैरे सगळं मिक्स करून घेतलं की आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे। तर पाणी जरा कोमट करून ओतायचं आहे बघा। माशाला पण चांगला मसाला लागतंय सगळं मिक्स करून घेतल्यामुळे। आणि ह्याच्यामध्ये आता ओतायचं आहे पाणी। पाणी थोडंसं कोमट करून ओतायचं आहे, जास्त गरम पण पाणी ओतायचं नाही। आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे ना त्याप्रमाणे आपण पाणी ओतायचं। मी इथं 1 लिटर पाणी घेतलंय गरम करून। तर मी जेवढा पाहिजे तेवढं पाणी ओतू शकता। रस्सा किती करायचा आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी ओतायचं। लगेच शिजतो त्याच्यामुळे गाळ होतो आणि गॅस मोठा करायचा। ह्याला एक आपण चांगली उकळी काढूया। जेवढं पाहिजे तेवढं ओतून घेतलंय। आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ। आपण वाटणामध्ये पण मीठ टाकलंय त्याच्यामुळे थोडंसं बघूनच टाकायचं। आता आपण ह्याला गॅस मोठाच करायचा आहे आणि उकळी येऊ देऊया। 1-5 मिनिटातच ह्याला उकळी येते। आपल्या चांगली उकळी आली आहे बघा। काय आपण हलवलेलं अजिबात नाही आता आणखीन बघा। आमटीला चांगली उकळी आली ना की गॅस लगेच बंद करायचा, कारण मासा लगेच शिजतो। त्याच्यामुळे गॅस बंद करायचा आणि आता आपण ह्यातला रस्सा वेगळीकडे करायचा आणि मासे वेगळीकडे करायचे। तर मासा जास्त वेळ असं आमटीत ठेवायचं नाही बघा, नाहीतर गाळ होतोय। आता आपण आमटी ह्या पातेल्यात ओतून काढूया बघा। आपण आमटी एक वेगळ्या पातेल्यामध्ये काढून घेतली। मस्तच आपला रस्सा तयार झालाय। हा आणखीन बारीक गॅसवर आपल्याला उकळून घ्यायचा आहे।
आपण हे वेगळे मासे केलेले आहेत ना ते काढून घेऊया. थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि काढायचं बघा हाताने. नंतर 5 मिनटं एक फॅन खाली ठेवलं की लगेच पटकन म्हणजे पोळत नाही आपल्याला, पटकन थंड होतात. असं काढून घ्यायचं. बघा सगळे मासे आपण ताटामध्ये पीस सगळे काढून घेतलेले आहेत. एक सुद्धा तुकडा असा फुटलेला नाही. सगळे अख्खेच्या अख्खे असे निघलेत बघा. पुढे आली की लगेच मासा आपण आमटीतून काढायचा. नाहीतर जास्त वेळ जर शिजवला ना तर मग हा सगळा गाळ होतो आणि तुकडे होतात. मग काढायला पण येत नाही. आता हे नंतर फ्राय करायला पण येत नाहीत. तर असे अख्खे निघले ना की मग फ्राय करायला पण चांगले येतात. हा मासा ना आपण एक 10 ते 15 मिनटं फॅन खाली थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. थंड झाल्यानंतरच तळून घेणार आहोत. जर मासा थंड होतंय तोपर्यंत आता आमटीला आपण एकच उकळी आलेली आहे. त्याच्यामुळे आणखीन आपण एक 5 मिनटं बारीक गॅसवर आपण आमटी ना चांगली उकळून घ्यायची. आणि जे मुंडक्याचं तुकडं वगैरे आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकायचे, मुंडके वगैरे, म्हणजे रस चांगला उतरतो आणि आमटी प्यायला सुद्धा छान लागते किंवा भाकरीसोबत सुद्धा खायला चुरून छान लागते. 5 मिनटं झालेले आहेत आणि बघा रस्सा आपला चांगला उकळलेला आहे. आपल्या इथं मासे तळायचे आहेत बघा. तर आपला मासा पण थंड झाला आहे. 10 ते 15 मिनटं झालेले आहेत आणि तवा गरम करायला ठेवला आहे. आणि लोखंडाच्या कढईमध्ये मासे तळले की खूप छान लागते ॲल्युमिनियमच्या तव्यापेक्षा. तर त्याच्यामुळे आपण इथं लोखंडाचा तवा घेतलेला आहे. तवा पण चांगला गरम झाला आहे. तर आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपण 2 चमचे तेल. अगोदर 2 चमचे टाकूया. नंतर वाटलंच आपल्याला लागलं तर आणखीन टाकावं लागणार आहे. तेल चांगलं तापलं आहे आणि गॅस कमी करायचा. म्हणजे आपलं वाटण आहे ते आपण केलेलं. तर बघा एक 25% वाटण आपण आमटीसाठी वापरले. तर आता आपल्याला लागणार आहे मासा तळायचा आहे. गॅस आपला कमीच करायचा. एकदम कडकडीत धूर निघेपर्यंत पण तेल गरम झालेलं असलं ना की मग लगेच आपला मसाला पटकन करपतो बघा. त्याच्यामुळे एकदम धूर निघेपर्यंत कडकडीत असा तवा गरम करायचा नाही किंवा तेल लई गरम करायचं नाही. तर मसाला टाकायचा. मसाला 1 मिनिटभर भाजू द्यायचा. जरा जास्त पण भाजायचा नाही कारण आपल्याला मासे तळताना आपला मसाला पण भाजणारच आहे. तर 1 मिनिटभर मसाला भाजला आहे. जास्त पण करपवायचा नाही. तर ह्याच्यामध्ये टाकायचा 1 चमचा इसूर, काळा मसाला आपला घरगुती. आपल्याला तिखट कवडं करायचं ना त्या पद्धतीने आपण टाकून घ्यायचा. आणि तेलसुद्धा आपल्याला आणखीन लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये ओतून घेऊया तेल. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. करून घ्यायचा आहे. इसूरसुद्धा जास्त वेळ तळसायचा नाही. बघा मसाला टाकला, इसूर टाकला की आपण मिक्स करून घेतलं आहे. जास्त वेळ भाजू द्यायचं नाही. आणि आपण लगेच पसरवून घेतलं आहे असं तव्यावर. आणि असं लगेच पीस टाकायचे बघा. तळायला मासे टाकून घ्यायचे. मासे टाकून घेतलेत आणि गॅस आपला कमीच आहे बघा. एकदम कमी ठेवायचा. मोठ्या गॅसवर अजिबात मासे तळायचे नाहीत. आणि आपण आता हा पलटी करून घ्यायचा. तर ह्या बाजूने सगळा मसाला लागला. त्याच्यामुळे इकडून पण आपला मसाला लागणार आहे. त्याच्यामुळे आपण पलटी करून घ्यायचा. तर बघा अजिबात तुकडा सुद्धा होत नाही. हलक्या हाताने आदर उलटायचं. तर आपण मग अशी वाटणामध्ये मीठ टाकलंय. तर मला तर आता इथं मीठ टाकायची वाटणामध्ये टाकल्यामुळे गरज नाही. तर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही ह्या स्टेजला थोडंसं मीठ टाकू शकता चेक करून. असे मासे तळायचे म्हणल्यावर थोडासा तेल जास्तच लागते बघा. आणखीन थोडंसं आपण कड्याने तेल वतून घ्यायचं. गॅसवर आपण हे मासे चांगले तळून घ्यायचे. जवळपास एक 10 ते 15 मिनटं एवढी एक बॅच तळण्यासाठी लागते बघा. कडक होतात मासे. चांगलं तेल चांगलं माशामध्ये मुरलं जातं. मसाला वगैरे चांगला मुरला जातो बघा. एक 10 मिनटं झालेत आणि मासासुद्धा आपला तळलेला आहे चांगला. आधीमध्ये असा पलटी करून घ्यायचा, उलटा पलटा करून घ्यायचा एक 2 ते 3 वेळा. म्हणजे दोन्ही बाजूने आपला मासा चांगला कडक असा भाजतो. तर हे आपले मासे झालेले आहेत एकदम पूर्ण तळून बघा. असं दाबल्यानंतर मऊ नाही लागत, कडक लागते. म्हणजे पूर्णपणे मासा आमटीतून काढल्यामुळे आटरून येतो आणि घट्ट होतो. तर आता आपण ताटामध्ये काढून घेऊया. बघा काय मस्त दिसतंय ना. बघूनच खावंसं वाटतंय. एक बॅच आपली माशाची इथं तळून झाले.